श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावण महिना जवळ चाललेला आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण काही ना काही शंभूंच्या सेवा करत असतात, कारण आपण असं म्हणतो की श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्षभर जरी शंभूंच्या कुठल्या सेवा केल्या नाहीत तरी सुद्धा या महिन्यामध्ये आवर्जून केल्या जातात. मग त्यामध्ये शिवलीला अमृताचा पाठ असो किंवा रुद्राभिषेक असो. रुद्राभिषेक आपल्याला एरवी असं करणं शक्य नसतं, तर श्रावणाचं औचित्य साधून बऱ्याच भगिनी पूर्ण महिनाभर किंवा प्रत्येक सोमवारी का होईना रुद्राभिषेक करत असतात. तर ही सेवा एवढी प्रभावी सेवा आहे, कारण श्रावण महिनाच अनन्यसाधारण महत्व असणारा महिना आहे आणि सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये विविध सेवा व्रतवैकल्य केली जातात. तर या शंभूच्या सेवेसोबत, गुरूंच्या सेवेसोबत किंवा वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या सेवेसोबतच या महिन्यामध्ये आपल्याला श्री सत्यनारायण पूजा ही सुद्धा सेवा केली जाते. तर मग असं म्हणतात की श्रावणामध्ये कमीत कमी एक तरी सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरात व्हायला हवं, की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यामुळं बऱ्याच भगिनी माझ्या श्रावण महिन्यामध्ये एक का होईना सत्यनारायण करतात, पण बऱ्याच भगिनी या श्रावणामध्ये 5, 7, 11 जसे जमतील तसे सत्यनारायण करत असतात. मग ते दररोज कंटिन्यू करतात. तर काही जण म्हणजे शुक्रवारी, मग आता 5 शुक्रवार आले तर 5 किंवा म्हणजे असं वार ठरवून घेतात, किंवा दर सोमवारी ह्या पद्धतीनं श्रावणामध्ये सत्यनारायण करतात. आता यावर्षी श्रावणामध्ये 4 सोमवार आहेत, त्यामुळे सत्यनारायण जर केले तर 4 करता येतील आणि 5 शुक्रवार असल्या कारणामुळे जर तुम्ही सत्यनारायण केले तर 5 शुक्रवार येतात. परंतु 5व्या शुक्रवारी अमावस्या असते, पण आपण श्रावणामधले 5 शुक्रवार करतोय म्हणून आपल्याला यावेळी सुद्धा म्हणजे सत्यनारायण करता येतं. बऱ्याचशा माझ्या भगिनी दर महिन्याला सुद्धा पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात, कारण मी माझ्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण करते आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आमूलाग्र असे बदल झालेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे फक्त पूजाच नाही तर एकात्मिक समाधान आहे, त्यासोबतच आपल्या घरामध्ये कशाचीच उणीव भासत नाही. कारण सत्यनारायण ही पूजा भगवान विष्णूंची असते आणि मी तुम्हाला नित्य सांगते की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही. त्यामुळं ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नित्य विराजलेली असते आणि त्या घरातून काढता पाय घेत नाही. त्यामुळं आपल्या आयुष्यात खरंच आमूलाग्र असे बदल आपल्याला पाहायला भेटतात. आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील, समस्या असतील, तर त्या समस्येचं निराकरण या सेवेमुळे होतं. मग ते आर्थिक समस्या असो किंवा कौटुंबिक समस्या असो, कुठल्याही समस्या असो, पण त्या समस्येचं निराकरण या सत्यनारायणाच्या संकल्पयुक्त सेवेमुळे निश्चित होतं. त्यामुळं आवर्जून महिलांनो, तुम्हाला शक्य झालं 5 सत्यनारायण करायचं, 7 सत्यनारायण करायचं तर आवर्जून करा. आणि एवढे जर शक्य झाले नाही तर श्रावण महिन्याचं निमित्त साधून एक तरी सत्यनारायण तुमच्या घरामध्ये नित्य माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये विराजेल, यात मात्र ही शंका नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की श्रावणामध्ये सत्यनारायण का करायचं. कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की भगवान विष्णू योग निद्रेसाठी गेलेले आहेत, तर मग आपण त्यांची सेवा का करायची. तर भगवान विष्णू हे योग निद्रेसाठी गेलेले जरी असले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं तत्व चातुर्मासाच्या कालावधीमध्ये विस्तारलेलं असतं. कारण चातुर्मासाचा कालावधी हा भगवान विष्णूंच्या योग निद्रेचा कालावधी आहे. योग निद्रेच्या मार्फत त्यांनी अशा शक्ती ग्रहण करतात की त्या शक्ती सगळीकडे विस्तारलेल्या असतात. म्हणजेच काय, तर मोठ्या प्रमाणात त्यांचं तत्व विस्तारलेलं असतं. त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूंच्या मोठ्या प्रमाणात सेवा करायच्यात की ज्या सेवेमुळं आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येणार आहे. त्यामुळं आवर्जून भगवान विष्णू जरी योग निद्रेसाठी गेलेले असले तरी सुद्धा त्यांचं तत्व विस्तारलेलं असतं, त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं. कारण भगवान विष्णू हे आपले पालनकर्ते आहेत आणि एक पालनकर्ता कुठल्याही कामामध्ये जरी व्यस्त असला तरी सुद्धा आपल्या कुटुंबाकडं तो जाणीवपूर्वक लक्ष ठेवतच असतो. जर आपण आपल्या कुटुंबाचा विचार कराल तर आपले आई वडील जरी दिवसभर नोकरीसाठी गेले तरी आपण असं म्हणतो की त्यांचं लक्ष सगळं घरी लेकरांकडे असतं. किंवा आपण पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणतो, पक्ष्या जरी उंच उंच आकाशात भरारी घेणाऱ्या असल्या किंवा गिरट्या मारणाऱ्या असल्या तरी सुद्धा पक्षी बाहेर उडताना त्यांचं लक्ष हे घरट्यात असणाऱ्या पिलांकडेच असतं. त्याच पद्धतीनं भगवान विष्णू हे आपले
पालन करते आहेत, तर त्यांच्यावरती सगळ्या जगाचा भार आहे. या जगाचं पालन पोषण ते करतात. तर आवर्जून ते योग निद्रेसाठी जरी गेलेले असले तरी सुद्धा त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं. त्यामुळे आपल्याला त्यांना न विसरता त्यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात करायच्यात, की जेणेकरून भगवान विष्णूंची सेवा केली की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राजते. त्यामुळं आपण प्रत्येकांच्या सेवा वेगवेगळ्या करतो. माता लक्ष्मीची वेगळी सेवा जरी नाही केली, भगवान विष्णूंची जरी सेवा केली तरी माता लक्ष्मी आपल्या घरात विराजते. तर काय हरकत आहे आपण सत्यनारायण करायला. त्यामुळं महिलांनो, आवर्जून श्रावणाचं निमित्त साधून आपल्याला घरात सत्यनारायण करायचे. तर हे सत्यनारायण केल्याचे काय फायदे आहेत तर ते थोडक्यात जाणून घेऊयात. सत्यनारायण केल्यामुळं आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. आता धनधान्य म्हणजे काय? धन म्हटलं की आर्थिक संपत्ती आली, आणि धान्य ही सुद्धा एक लक्ष्मीचाच प्रकार आहे. जे आपण म्हणतो की अष्टलक्ष्मी आपल्या घरात असायला हव्यात. 8 लक्ष्मीचे प्रकार आहेत आणि त्या सगळ्या लक्ष्मी आपल्या घरात विराजायला हव्यात. त्यामुळं आपल्याला ही सेवा आवर्जून करायची. जर तुम्ही ही सेवा केली तर अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्यवासासाठी असतात. फक्त एकच लक्ष्मी आर्थिक म्हणजे आर्थिक सुबत्ता असली तरी सुद्धा बाकी इतर लक्ष्मी जर नसतील, जसं की आता धान्य लक्ष्मी असो, ऐश्वर्य लक्ष्मी असो, गजलक्ष्मी असो, संतती लक्ष्मी असो, यापैकी कुठल्याचीही उणीव असली तरी सुद्धा आपण पूर्णत्व मिळालं नाही असं म्हणतो, किंवा आपल्या कुटुंबात पूर्णत्व नाही असं म्हणतो. त्यामुळं आपल्याला पूर्णत्व यावं, आपल्या कुटुंबाला पूर्णत्व यावं, यासाठी 8 प्रकारच्या लक्ष्मी आपल्या घरात विराजायला हव्यात. तरच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान पूर्णतः येतं. त्यामुळं हे अष्टलक्ष्मी आपल्या घरात याव्यात म्हणून आपल्याला सत्यनारायण करायचे. सत्यनारायणाच्या पूजेमुळं, कारण भगवान विष्णू हे सत्याची मूर्ती म्हणून गणली जाते, तर ती सत्यता आपल्यामध्ये सुद्धा उतरावी, या पूजेच्या मार्फत आपणही सत्याच्या मार्गावर नित्य असावं, यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे. ही पूजा केल्यामुळे आपल्याला एक मनशांती प्राप्त होते. कुठल्याही धार्मिक कार्य किंवा कुठलंही आध्यात्मिक कार्य जेव्हा आपण करतो तर तुमचाही अनुभव असेल की आपल्याला एक आत्मिक समाधान भेटतं. ते पूजा केलेल्याचं समाधान, आपल्या घरात पूजा झालेल्याचं समाधान. त्यामुळं तेवढा वेळ का होईना एक नकारात्मकता आपल्या घरात राहत नाही. आणि जर आपण सतत अशा सेवा करत राहिलो तर आवर्जून आपल्या घरामध्ये कसलीच नकारात्मकता राहत नाही. आपलं घर हे सकारात्मकतेनं भरतं. परिणामी एक कार्य करण्यासाठी, कुठलंही काम करण्यासाठी आपल्या मनामध्ये एक उत्साह राहतो. त्यामुळं एक आत्मिक समाधान किंवा आपली मनशांती प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं असतं. त्यासोबतच सांसारिक प्रगती आपली व्हावी यासाठी सुद्धा सत्यनारायण केलं जातं. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन लग्न झालेल्या घरामध्ये, नवीन जोडप्यांचा संसार सुरू होण्याच्या आधी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते. म्हणजेच काय, लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने आपण संसाराला सुरू करत असतो. तर आपला संसार हा चांगला बहरावा, आपल्या संसारात कशाचीही उणीव भासू नये. त्यामुळं म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात सत्यनारायणाच्या सेवेपासून किंवा ह्या पूजेपासून होते. म्हणून ह्या सत्यनारायणाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात आपण सत्यनारायणाने करतो. मग आपल्या संसाराची सुरुवात असो किंवा आपण एखादं नवीन घर वगैरे खरेदी केलं तर अशा वेळेस सुद्धा आपण त्या घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन करूनच गृहप्रवेश करत असतो. त्यामुळं म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला सत्यनारायण ही सेवा करायची असते. जर सुरुवात आपली चांगली झाली तर शेवट आपला गोड होतो असं म्हणतात. त्यामुळं शेवट करणारी ही सेवा आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे. हे झाले खूप सारे फायदे. एका ओळीतच सांगायचं म्हटलं तर ज्या घरामध्ये सत्यनारायण केलं जातं किंवा दर पौर्णिमेला केलं जातं किंवा श्रावण महिन्याचं औचित्य साधून केलं जातं तर त्या घरामध्ये कशाचीही उणीव आपल्याला भासत नाही. सुख, समाधान, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं आपलं घर बनतं. त्यामुळं आवर्जून श्रावण महिन्याचं औचित्य साधून महिलांनो एक तरी सत्यनारायण तुम्ही करा. सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची? तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला एक चौरंग टाका. त्या चौरंगावरती एक पांढरं वस्त्र किंवा कुठल्याही रंगाचं एक वस्त्र टाका. त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ टाका. जर सत्यनारायणाचा फोटो असेल तर मध्यभागी फोटो ठेवा आणि फोटोच्या समोर थोडीशी गव्हाची रास टाकायची आणि त्यावरती एका कलशामध्ये किंवा एका तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचंय. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, एक सुपारी आणि एक नाणं हे एवढं टाकायचंय. फूल असेल तर फूल टाका, फूल नसेल तर स्किप केलं तरीही चालतं. आणि हे टाकून मग त्या आपल्या गव्हाच्या राशीवरती आपल्याला तो कलश ठेवायचा आहे आणि तो कलश, त्या कलशावर एका प्लेटामध्ये तांदूळ घ्यायचे
आणि त्या तांदूळावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. या पद्धतीने ह्याची मांडणी करून घ्यायची आहे. आणि मग कलश स्थापना झाल्यानंतर 2 विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचे. त्यानंतर त्याच्या बाजूला 2 विड्याच्या पानावरती आपल्याला आपली कुलदेवी म्हणून एक सुपारी स्थापन करायची आहे. सुपारी स्वरूप आपली कुलदेवी म्हणून ती स्थापन करायची आहे. आणि तिसऱ्या जोड पानावरती वरुण देवतेला सुपारी स्वरूपात स्थापन करायचं आहे. आता यानंतर विधिवत पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन करून घ्यायचे. त्यांचा अभिषेक झाला की मग त्यांना अष्टगंध, अक्षदा वगैरे, दुर्वा असेल तर दुर्वा, फूल हे सगळं वाहून घ्यायचे. आणि मग खडी साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर तसे त्याच पद्धतीनं आपण जी सुपारी कुलदेवी म्हणून स्थापन केलेली आहे त्या कुलदेवीला सुद्धा अभिषेक घालायचा आहे. हळदी, कुंकू, पुष्प हे सगळं वाहायचंय, धूप दीप दाखवायचे आणि खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला ठेवायचे. त्यानंतर वरुण देवाला सुद्धा घालायचंय. अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून, फूल वाहून आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बाळकृष्णाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आता हे सगळ्यांना पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आणि मग बाळकृष्णाला अभिषेक झाला की मग हळदी कुंकू, गंध, अक्षदा हे सगळं वाहून घ्यायचंय, फूल वाहून घ्यायचंय आणि तुळशीपत्र आवर्जून व्हायचंय. कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला तुळस आवर्जून बाळकृष्णावरती व्हायची आहे. आणि आपल्या प्रत्येक नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे, जेणेकरून जोपर्यंत तुळशीपत्र आपण नैवेद्यामध्ये ठेवत नाही तर तोपर्यंत ते देवता त्या ग्रहण करत नाहीत. त्यामुळे आवर्जून नैवेद्याच्या प्रसादामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे. आणि बाळकृष्णासाठी आपल्याला थोडासा शिरा करायचा आहे आणि त्या शिऱ्यावरती तुळशीपत्र ठेवून मग आपल्याला तो शिरा बाळकृष्णाला अर्पण करायचा आहे, तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर एकत्रितरित्या धूप दीप सगळं दाखवून झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचून घ्यायची आणि ती कथा वाचून झाली की मग आरती करून घ्यायची. या पद्धतीनं तुमचं सत्यनारायणाचं पूजन होईल. तर महिलांनो, श्रावण महिन्याचं औचित्य साधून तुम्हाला 5, 7, 11 जरी सत्यनारायण करणं शक्य झाले नाही तरी तुमच्या घरामध्ये नित्य सुख, समाधान, समृद्धी नांदावी, अष्टलक्ष्मी तुमच्या घरात वास कराव्यात. यामुळं तुम्ही कमीत कमी एक तरी सत्यनारायण करावं तर निश्चित तुमच्या घरात कशाचीच उणीव भासणार नाही. अष्टलक्ष्मी तुमच्या घरात नित्य विराजतील. त्यामुळं आवर्जून सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. माहिती नसेल तर व्हिडिओ पहा. पोथीमध्ये म्हणजे सत्यनारायणाच्या पुस्तकामध्ये सगळी पूजेचा विधी वगैरे मांडणी सगळं दिलेलं आहे. तुम्ही फक्त पुस्तक खरेदी करा. आतापर्यंत जर तुम्ही सत्यनारायणाचं पूजन केलेलं नसेल तर आवर्जून तुम्ही पहिले पोथी खरेदी करा. त्यात सगळी माहिती दिलेली आहे, ती वाचून सुद्धा तुम्हाला करता येईल. आणि ही माहिती ऐकून जर तुम्ही केलात तर निश्चितच माझी पण एक विष्णूंच्या चरणी सेवा रुजू होईल. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.